ठाण्यातील सदाशिव पेठेतील ती जुनी वाडावजा इमारत आजही तशीच दिमाखात उभी होती. विनायकराव आपल्या बाल्कनीत बसून समोरच्या गजबजलेल्या रस्त्याकडे पाहत होते. हातात वाफाळलेला चहाचा कप होता, पण त्यांचं लक्ष चहाकडे नव्हतं. त्यांचं लक्ष होतं त्या जुन्या आठवणींकडे, ज्या या वाड्याच्या भिंतीत कुठेतरी जिवंत होत्या. विनायकराव निवृत्त होऊन आता 5 वर्षे झाली होती. त्यांचा मुलगा समीर अमेरिकेत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. समीरने अनेकदा आग्रह केला होता की बाबा, हा जुना वाडा विका आणि माझ्यासोबत अमेरिकेला चला, पण विनायकरावांना या मातीचा मोह सुटत नव्हता. एके दिवशी पोस्टमनने एक जुनेसे पिवळे पडलेले पाकिट विनायकरावांच्या हातात दिले. त्यावर समीरचं नाव नव्हतं, तर विनायकरावांचे दिवंगत मित्र गजानन यांचं नाव होतं. गजानन आणि विनायकराव बालपणीचे मित्र. 15 वर्षांपूर्वी गजाननचा मृत्यू झाला होता. मग आज हे पत्र कसं? पत्रात गजाननने लिहिलं होतं, विनायका, जेव्हा तुला हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी नसेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या आयुष्यात आपण धावपळ करताना सावलीला विसरतो. तू ज्या वाड्यात राहतोस त्याच्या बागेतलं ते जुनं वडाचं झाड फक्त झाड नाहीये, ते आपल्या मैत्रीचा पुरावा आहे. समीरला ते झाड कधीच तोडू देऊ नकोस. विनायकराव विचारात पडले. समीर पुढच्या आठवड्यात पुण्यात येणार होता आणि यावेळी तो वाडा विकण्याचा व्यवहार पक्का करण्यासाठीच येणार होता. समीर आला. त्याच्या सोबतीला लॅपटॉप, मोबाईल आणि वेळेची कमतरता नावाचं एक अदृश्य ओझं होतं. जेवताना समीर म्हणाला, बाबा, बिल्डरशी बोलणं झालं. या जागेवर एक मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं राहील. आपल्याला चांगले पैसे मिळतील आणि तुम्ही आरामात अमेरिकेत राहू शकाल. विनायकराव शांतपणे म्हणाले, समीर, पैशांचा प्रश्न नाहीये रे. हा वाडा आणि ती बाग, तिथे माझ्या आणि तुझ्या आईच्या आठवणी आहेत. बाबा, आठवणी डोक्यात असतात, भिंतीत नाही. प्रॅक्टिकल व्हा. काय झालं? मला माहित नाही. मला वाटतं घराबाहेर काहीतरी तुटलं. अरे देवा, काय झालं हे? झाडं पडले, वाड्याचं नुकसान झालं असेल. पण त्याने जे पाहिलं ते पाहून तो थक्क झाला. ती फांदी वाड्याच्या दिशेने नाही, तर दुसऱ्या बाजूला पडली होती. विनायकराव, हे झाड स्वतःला सावरतं समीर. फांदी तुटली तरी त्याने कोणाचं नुकसान नाही केलं, उलट रक्षणच केलं. तुझ्या आईने जेव्हा तुला पहिल्यांदा चालताना पाहिलं होतं तेव्हा तू याच झाडाला धरून उभा होतास. समीरने त्या रात्री खूप विचार केला. त्याने आपले जुने फोटो अल्बम काढले. प्रत्येक तो वाडा, ती बाग आणि ते झाड कुठेतरी पार्श्वभूमीला होतेच. त्याला जाणीव झाली की प्रगतीच्या नावाखाली तो स्वतःचं मूळच कापून टाकायला निघाला होता. हॅलो, समीर बोलतोय. मला कालचा व्यवहार रद्द करायचा आहे. पण सर, आज तो वाडा रिकामा नाहीये. विनायकरावांनी तिथे सावली नावाचं एक छोटं ग्रंथालय आणि मुलांसाठी संस्कार केंद्र सुरू केलं आहे. प्रगती करताना आपल्या मुळांना विसरू नका, कारण झाड कितीही उंच गेलं तरी त्याला आधार जमिनीतील मुळांचाच असतो.